brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. यंदाच्या वर्षी राज्यात उन्हाची तीव्रता अधिक असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यानुसार पुढच्या काही दिवसात हवामानात जे बदल होणार आहेत त्यानुसार हवामान खात्याकडून अलर्ट सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात वातावरणाची नेमकी काय स्थिती असेल, कुठे उन्हाचा पारा सर्वात जास्त असेल, कुठे नॉर्मल टेम्परेचर असेल, नेमकी काय स्थिती असेल, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट. तर सर्वात आधी सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की नेमकी आता वातावरणाची काय स्थिती आहे. तर इकडे आपण बघू शकतो की कुठल्याही प्रकारचे क्लाउड्स ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळत नाहीये. इकडे उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये मात्र काही प्रमाणात बर्फवृष्टी होतीये आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा बरसतोय. मात्र इकडे आपण बघू शकतो की इकडे जे आहे ते कोकण किनारपट्टीच्या दिशेने वारे जे आहेत ते वाहताना आपल्याला दिसून येत आहेत. उन्हाचे हे वारे आहेत, उन्हाच्या झळा त्यामुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि जसं की मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की हे जे वारे आहेत हे रोटेट होऊन इकडे कोकणाच्या दिशेने ह्या पश्चिम महाराष्ट्राची ही जी पूर्ण लाईन आहे, हा जो सगळा पट्टा आहे या दिशेने आपल्याला जात असताना आपण बघू शकतो. म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई हा जो असा सगळा पट्टा आहे या भागात याचा परिणाम म्हणून उन्हाची तीव्रता अधिक असणार असल्याचा अंदाज आपण या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून लावू शकतो. हे दमट स्वरूपाचं वातावरण आहे. आता उद्या नेमकी काय स्थिती असेल 5 मार्च रोजी ते सुद्धा पुढच्या ह्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो. तर उद्या म्हणजे 5 मार्चला सुद्धा उन्हाची जी तीव्र आहे ती अधिक असणार असल्याचं ह्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो. म्हणजे ह्या पट्ट्यात, या कोकण किनारपट्टीच्या सगळ्या पट्ट्यात उन्हाच्या झळा अधिक असणार असल्याचा आणि वातावरण दमट असणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तर 6 तारखेची काय स्थिती असेल तर या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो की 6 तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. महाराष्ट्राच्या वरचे जे इतर राज्य आहेत तिथे मात्र उन्हाचा जो पारा आहे, जी तीव्रता आहे ती वाढलेली असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. 6 तारखेला मात्र महाराष्ट्रातला कुठलाही भाग असा नसेल जिथे उन्हाचा पारा अधिक असेल, असं या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो. आता नेमकी कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती आताच्या घडीला आहे, कुठे सगळ्यात जास्त वातावरणाचा टक्का आहे आणि पुढे नेमकी काय स्थिती असेल ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर आता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात नेमकी काय स्थिती आहे ते आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो. इकडे आपण बघू शकतो की नाशिकमध्ये आता 35.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा आहे. नागपुरात 36.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलंय. तर ब्रह्मपुरीत 37.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. जळगावमध्ये सुद्धा 37.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा आत्ताच्या घडीला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात की आणखी कुठे काय स्थिती आहे. चंद्रपुरात 37.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. अमरावतीत 38.4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आता गेलंय. वर्ध्यामध्ये सुद्धा 38.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. तर अकोल्यात 38.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढलेलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमान अधिक वाढणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा जर आपण अंदाज घेतला तर आता सगळ्यात जास्त तापमान कुठे आहे तर सगळ्यात जास्त तापमान विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती आहे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात आता 34.9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. पुण्यात 35.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलाय. सातारामध्ये 35.9 अंश सेल्सिअस पर्यंत आता तापमान आहे. तर सांगलीत 36.7 अंश सेल्सिअस, तर सोलापुरात 38 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सोलापुरात, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापुरात सगळ्यात जास्त ऊन असणार असल्याचं आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात की कोकण किनारपट्टीचा जो पश्चिम महाराष्ट्राचा जो सगळा पट्टा आहे तिथे नेमकी काय स्थिती असेल तर इथे आपण बघू शकतो डहाणूत 31.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. ठाण्यात 34.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असणार आहे. तर रत्नागिरीत 34.5 अंश सेल्सिअस आणि मुंबईत मात्र 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा आत्ताच्या घडीला आहे. आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे की पुढच्या काही दिवसात तापमानाचा जो पारा आहे तो आणखीनच वाढणार असल्याचा सुद्धा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. आपण बघितलं की कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे तिथे काय स्थिती आहे तर तिथल्या
मुंबईमध्ये आत्ता सगळ्यात जास्त कोकण किनारपट्टीत तापमान कुठे असेल तर मुंबईत सगळ्यात जास्त तापमान असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने आत्ता वातावरणाची काय स्थिती आहे, पुढच्या काही दिवसात वातावरणाची नेमकी काय स्थिती असू शकते हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.